आपल्यासोबत शिवसेना ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आहेत। नरेशजी, आज संजय राऊतांनी असं म्हटलंय की एकनाथ शिंदे हे कृतज्ञ आहेत तर गणेश नाईक हे कृतज्ञ आहेत। काय नेमकं कसं आहे की संजय राऊत हे कृतज्ञांचे शिरोमणी आहेत। याचं कारण भाकरी खातात उद्धव ठाकरेंची, पण चाकरी करतात शरद पवारांची। अहो, शरद पवारांसाठी उद्धव ठाकरेंना त्यांनी रस्त्यावर आणलं, व दारोदारी फिरायला लावलं। एवढं जाऊ द्या, एकनाथ शिंदे साहेब जो कृतज्ञ असते ना, तर ज्या दिवशी तुम्ही राज्यसभा खासदार म्हणून निवडून आलात ना, त्याच दिवशी तुमच्या विरुद्ध आमदारांच्या मनात नसताना सुद्धा तुम्हाला मतदान करायला लावलं। कृतज्ञ असते ना, तर त्या निवडणुकीत तुमचा पराभव केला असता। पण कृतज्ञ तुम्ही आहात, ज्या आमदारांना तुम्हाला निवडून दिलं त्यांचा शिव्यांची लाखोली वाहत आहे। त्यामुळे कृतज्ञ आपण आहात। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला संपादक केलं, तुम्हाला खासदारकी दिली, परंतु विरोधी पक्षांच्या प्रेमापोटी बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचं हिंदुत्व उद्धव ठाकरे यांना विसरायला लावलं तुम्ही। त्यामुळे तुम्ही हिंदुत्वाच्या विचारांशी सुद्धा कृतज्ञपणा केलेला आहे। हिंदुत्वाच्या विचारांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे। त्यामुळे कृतज्ञांचे शिरोमणी आपण आहात। म्हस्के साहेब, त्यांनी आजूबाजूचे लोक मस्का लावत असतील असं म्हणून अप्रत्यक्षपणे तुमच्यावरही निशाणा साधलाय। काय आहे नेमकं, असं का होतंय की संजय राऊत इतका राग काढतायत तुमच्यावर? मी स्वागत करतो संजय राऊत यांचं, कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याबद्दल आज सकाळचा त्यांचा भोंगा वाजलेला आहे। त्यामुळे माझं महत्त्व त्यांच्या आयुष्यात किती आहे हे आज दिसून आलेलं आहे। त्यांनी मला नेता केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। आणि या नरेश म्हस्केंबद्दल तुम्ही काय टीका करणार हो? यात नरेश म्हस्केंना आपण फोन करत होतात, अरे एकनाथला सांग माझं काही नाही आहे, नाइलाजाने मला उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहावं लागतंय, मला बोलावं लागतंय, पण माझ्याबद्दल मनात काय ठेवू नको, हे एकनाथला सांग। असं गुवाहाटीला गेल्यानंतर मला फोन करणारे तुम्हीच आहात। आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपण काय काय बोलायचात, किती शिव्यांची लाखोली व्हायची। जेव्हा तुम्हाला खासदारकीची उमेदवारी लवकर जाहीर करत नव्हते, त्याबद्दल तुम्ही मातोश्रीतला कुणाला शिव्या द्यायच्यात, एक दिवस आम्हाला सांगावं लागेल। आणि हो, कुठल्या हॉटेलमध्ये बैठक घेतली, कुठले कुठले नेते होते, उद्धव ठाकरे यांना खुर्चीवरनं कसं खाली उतरवायचं याचं नियोजन करणारे पण आपणच ना। अहो, एवढंच काय, जी लोक शिवसेनेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून सोडून आले होते आणि आमदार झाले होते, त्यांना बैठक घेऊन उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध बंड करा म्हणून सांगणारे तुम्हीच। पवईच्या कुठल्या हॉटेलमध्ये कुठल्या आमदारांनी बैठक घेतली आणि तुम्ही घ्यायला लावली, या सर्व गोष्टी मला माहिती आहे ना। कशाला मला जाहीर करायला लावताय? बऱ्याच गोष्टी आहेत आमच्याकडे, कशा पद्धतीने आपण शिवसेनेचा खेळ खंडोबा केला त्यावेळी, या सर्व गोष्टी मला माहीत आहेत। लोकांसमोर जाहीर करेल। अहो, तुमचा किती वाजता कधी फोन केलात गुवाहाटीला गेल्यानंतर? मलाच फोन करायचात ना, श्रीकांत शिंदेंना पण फोन करायचात, कशाला जाहीर करायला लावताय? नक्कीच। आपल्या सोबत होते नरेश म्हस्के, ज्यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे की संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांना संपर्क केला होता आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचे प्रयत्नही केले होते, किंबहुना माझा नाईलाज आहे असंही सांगण्याचे प्रयत्न केले होते। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहित चव्हाणसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।